पुणे महानगरपालिका भाजप गटनेतेपदी नगरसेवक गणेश बेडकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार आणि भाजपच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतलेले नेते नगरसेवक गणेश मधुकर बेडकर यांची भाजपच्या सर्व विजयी 119 नगरसेवकांच्या गटाचे नेते म्हणून निवड झाली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहे। पुणे महापालिकेत गेल्या सत्रात बेडकर स्वीकृत सदस्य असताना त्यांनी सभागृह नेता म्हणून आपली कार्यकुशलता सिद्ध केली होती। महापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आणि श्रीनाथ भीमाले यांच्याकडे पाहिले जात असताना महापौरपद महिला आरक्षित झाल्याने या दोन्ही नेत्यांची महापौर पदावरील संधी हुकली। आता गेल्या सत्रातील आणि एकूणच महापालिकेच्या राजकारणातील कार्यकुशलता लक्षात घेऊन बेडकर यांना गटनेते करण्यात आले आहे। गटनेते हेच महापालिकेतील सभागृह नेते देखील होतील। येत्या 9 तारखेला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आणि स्थायी समिती अध्यक्षपदासह विविध समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे। या सर्वात नेता म्हणून बेडकर यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे। बेडकर हे पुणे शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व भारतीय जनता पार्टीतील शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत। त्यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव बेडकर हे पुणे महापालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सातत्यपूर्ण आणि यशस्वी राजकीय वाटचाल त्यांनी केली आहे। 2002 ते 2022 पुणे महापालिकेचे सभासद, भाजपसाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटनेत्यास व पुण्याच्या तत्कालीन महापौरांना त्यांनी पराभूत केले। बेडकर यांनी आतापर्यंत कसबा पेठ प्रभाग समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, 2014 ते 2017 भारतीय जनता पार्टीचे गटनेता, पुणे महापालिकेत सभागृह नेता आदी पदे भूषवली आहेत।